तर कालचा व्हिडिओ बघून मला बऱ्याच जणांनी विचारलं की नेमकं झालं काय. तर हे बघा, इथे एक्सरे काढला, याच्यावर मी ॲरो दाखवला आहे की नेमकं झालं काय. पण आता ती बरी आहे आणि इथे नाकाजवळ हिला काळं निळं झालं आहे, तुम्हाला दिसतच आहे ना. डॉक्टरांनी आम्हाला 3 दिवसांनी बोलवलं, त्याच्यानंतर कळेलच पुढे काय होते ते. त्यानंतर आम्ही दुसऱ्या दिवशी डीमार्टमध्ये गेलो आणि नेहमी म्हणते मी थोडं थोडं सामान घ्यायचं, पण ते जास्तच होतं. आणि श्रीषा छान असं बसून एन्जॉय करते आणि एक्स्ट्राचं सामान जे तिच्या हाताला येईल ते काढते. ज्यांच्या घरी लहान मुलं असतील त्यांना हा एक्सपिरियन्स नक्कीच आला असेल. त्याच्यानंतर आम्ही हे एवढं सगळं सामान घेतलं आणि गाडीमध्ये टाकलं आणि भूक फार लागली होती, म्हणून म्हटलं चला आपण साधंच जेवण करूया. आणि इथे एक मेस आहे, खूप छान तिथे जेवण मिळतं. याच्या आधी यांनी मला सांगितलं होतं, पण तिथे तेव्हा पण खाल्लं होतं आणि आज पण खूप भारी मिळतं. आणि त्यानंतर आम्ही निघालो गावाकडे यायला. मोसंबी दिसली, एवढी मोसंबी बघून असं वाटत होतं ज्यूस नको प्यायला, कारण ती मोसंबी सगळी खराब लावलेली होती डिस्प्लेला. पण छान मोसंबीचा त्यांनी ज्यूस दिला आणि खरंच खूप छान होता, गोड होता. मॅडमची इथे झोप झालेली होती नुकतीच, तिने पण मस्तपैकी ज्यूस पिला आणि मी सुद्धा. त्यानंतर आम्ही निघालो गावाकडे. येता येता आम्हाला छान एक निसर्ग म्हणून हॉटेल भेटलं आहे. तिथे ना खूप छान असं एंट्रीला विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे, बघू शकता. खूप छान वाटतं त्यांच्याकडे बघून. आणि नंतर आम्ही आतमध्ये गेलो, कॉफी पिली. आणि कॉफी पिल्यावर कोणी डोसा वगैरे खातं का यार, पण मला खावं लागलं, कारण छोट्या मुलांचं असं असते, काही पण मागतात तेवढं खात नाही आणि शेवटी आईलाच खावं लागतं. घरी आल्यानंतर कारमधून बॅग वगैरे काढल्या आणि एवढा सगळा भयंकर पसारा होता. चला तर मी तुम्हाला दाखवते लग्नातून मला रिटर्न गिफ्टमध्ये काय भेटलं. तर मला पण नाही माहीत, मीच खोलते आता. हे बघा, छान त्यांनी असे काचेचे बाउल दिले होते, मला तर फार जास्त आवडले. फॉलो केलं नसेल तर फॉलो करा. बाय.